देशातील करोडो कर्मचाऱ्यांसाठी आयोगाकडून एक महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे। आयोगाकडून एक महत्त्वाची खुशखबर आलेली आहे। देशातील करोडो कर्मचाऱ्यांसाठी आयोगाकडून 2 लेटर जारी करण्यात आलेले आहे। देशातील कर्मचाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे। या लेटरमधून नेमकं काय आयोगाकडून सांगण्यात आलेलं आहे, हा रिप्लाय अगदी पॉझिटिव्ह रिप्लाय आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, कारण ही दोन्ही लेटर तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचे आहेत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर पुढील अपडेटसाठी चॅनल सबस्क्राइब करून शेजारील बेल आयकॉन प्रेस करून ठेवा, म्हणजे पुढील नोटिफिकेशन सर्वात पहिलं तुम्हाला येईल। तर नमस्कार, मी पूनम आणि तुम्ही पाहत आहात पुन्हा एक नवीन अपडेट। तर नेमकी ही लेटर काय आहेत पाहूया। तर देशातील करोडो कर्मचाऱ्यांसाठी 8वे वेतन आयोगाची एक आशा लागलेली आहे की 8वे वेतन आयोग केव्हापासून लागू होत आहे, परंतु या वेतन आयोगाचे निरंतर काम हे चालू झालेलं आपल्याला दिसून आलेलं आहे। म्हणजेच या अगोदर काही लेटर जारी केली होती, त्यामार्फत आपण भरपूर माहिती पाहिलेली आहे। ती तुम्ही आपल्या चॅनलवर जर पाहिलं नसेल तर ते पाहू शकता। तर त्यानंतरची महत्त्वाची अपडेट 11 एप्रिल 2026 ला 2 लेटर जारी करण्यात आलेले आहेत देशातील करोडो कर्मचाऱ्यांसाठी। महत्त्वाचं म्हणजे हे लेटर काय आहेत तर पहा, देशातील करोडो कर्मचाऱ्यांसाठी आयोगामार्फत मोठी खुशखबर। वेतन आयोगाची पुढची केंद्रीय कर्मचाऱ्यांची संस्था आहे। या संस्थेत एम्प्लॉय आहेत, यांचे युनियन आहेत। त्यांना 24 एप्रिलला उत्तराखंडला हे एम्प्लॉय जाणार आहेत। का ते पुढे सांगणारच आहे, त्या अगोदर हे लेटर नेमकी काय आहेत पाहूया। तर बघा, पहिलं लेटर आहे 11 एप्रिल 2026 ला अभय एन शाह या डेप्युटी सेक्रेटरी अँड 8 सेंट्रल पे कमिशन यांनी हे लेटर जारी केलेलं लेटर आहे। या लेटरमध्ये म्हटले आहे की 8वे वेतन आयोगाचे जेवढे कर्मचारी आहेत तेवढे कर्मचाऱ्यांना तसेच पेन्शनर्स आहेत, या पेन्शनर्सला दिल्लीमध्ये 28, 29 आणि 30 म्हणजे 28, 29 आणि 30 एप्रिलला तुम्हाला 8वे वेतन आयोगाच्या समितीला भेटता येणार आहे। महत्त्वाची, अतिशय महत्त्वाची खुशखबर आहे। आतापर्यंत ही संधी कधीच दिली नव्हती। या अगोदरचं 7वे वेतन आयोग असेल, 6वं असेल किंवा या अगोदरची पूर्ण हिस्ट्री असेल वेतन आयोगाची, त्यामध्ये कधीच एम्प्लॉयला किंवा युनियनला असं डायरेक्टली समितीला भेटता येत नव्हतं। परंतु तुम्हाला आता एक तारीख जारी करून दिलेली आहे। 3 दिवसामध्ये 28, 29 आणि 30 तारखेला तुम्ही दिल्लीमध्ये समितीला 8वे वेतन आयोगासाठी जी समिती नेमली आहे या समितीला भेटू शकता। त्यासाठी तुम्हाला 20 तारखेच्या अगोदर रजिस्टर करणं, अपॉइंटमेंट घेणं हे महत्त्वाचं आहे। abhay.shah@nic.in या ID वरती तुम्ही आपला मेल पाठवून तुमची अपॉइंटमेंट हे रजिस्टर करू शकता। त्यानंतर तुम्हाला त्यांच्याकडून मेल येणार आहे की नक्की ठिकाण कोणतं आहे, समितीला जिथे तुम्हाला भेटायचं आहे त्या समितीचं सर्व ठिकाण याचे सर्व डिटेल येणार आहेत, तिथे जाऊन तुम्हाला भेटायचं आहे। हा 11 एप्रिलचं पहिलं लेटर आहे आणि दुसरं लेटर सुद्धा 11 एप्रिल 2026 ला जारी करण्यात आलं आणि हे लेटर अतिशय महत्त्वाचं आहे। या लेटरमध्ये महाराष्ट्रामधील पुणे येथे 2, 3 आणि 4 तारखेला आणि 4 मेला 2, 3 आणि 4 आणि नंतर गॅप देऊन 6 मेला या तारखेला मीटिंग होणार आहे पुणे येथे। तेथे समिती येणार आहे आणि या समितीला तुम्ही भेटू शकता। त्यासाठी सुद्धा तुम्हाला अगोदर 20 तारखेच्या अगोदर अपॉइंटमेंट घ्यायची आहे, म्हणजेच 20 एप्रिलच्या अगोदर अपॉइंटमेंट घ्यायची आहे, तरच तुम्हाला पुणे येथे सुद्धा भेटता येणार आहे। यावेळी सुद्धा तुम्हाला मेलवरती डिटेल पाठवले जातील, त्या ठिकाणी तुम्हाला भेटता येणार आहे। तर अतिशय महत्त्वाची ही अपडेट आहे कर्मचारी आणि पेन्शनर्ससाठी। सेंट्रल गव्हर्नमेंटचे जेवढे कर्मचारी आहेत, पेन्शनर्स आहेत, त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाची खुशखबर आहे। या संधीचा फायदा तुम्ही घेऊ शकता। या भेटीचं, समितीच्या बरोबर तुमच्या भेटीचं कारण एकच आहे की तुमचे जे सजेशन आहे याचे एक तुम्हाला आराखडा तयार करायचा आहे आणि तो त्या समितीला एक्सप्लेन करायचा आहे किंवा भेटून त्यांना द्यायचा आहे। त्यासाठी तुम्हाला ही संधी आयोगाकडून देण्यात आलेली आहे। त्यामुळे म्हणजे फिटमेंट फॅक्टर किती असावा, तुमचं सजेशन तुम्ही देऊ शकता, महागाई भत्ता किती ॲड करावा याबद्दल सजेशन देऊ शकता आणि त्यासाठी तुम्हाला हे महत्त्वाचे लेटर 2 जारी करण्यात आलेले आहे। या अगोदर सुद्धा आयोगाने तुम्हाला एक संधी दिली होती की तुम्हाला संबंधित पोर्टलवरती आयोग 8 पे CPC
मध्ये काय नेमका ॲड करायचं याबद्दल सांगितलं होतं आणि त्याबद्दल तुमचं सजेशन द्यायचं होतं. त्यावेळी बऱ्याच कर्मचारी आणि पेन्शनधारकांनी सजेशन दिलेले आहेत. त्यावेळी आपल्या चॅनलवर व्हिडिओ पोस्ट केला होता. परंतु महत्त्वाच्या ह्या तारखा आहेत जिथे तुम्हाला प्रत्यक्षात समितीला भेटता येणार आहे. तर अतिशय महत्त्वाची ही अपडेट जास्तीत जास्त कर्मचारी आणि पेन्शनधारकांपर्यंत शेअर करा. भेटूयात पुढच्या एका नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत